बलिप्रतिपदा अर्थात पाडवा। दिवाळीच्या उत्सवामध्ये पाडव्याचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो, ज्याला बलिप्रतिपदा असेही म्हणतात। हा दिवस मुख्यतः व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत शुभ मानला जातो। बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा पाडवा हा विजयादशमी सारखाच विजयाचा आणि समृद्धीचं प्रतीक आहे। तसेच 3.5 मुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त मानला जातो। पौराणिक कथा सांगते की या दिवशी दानवांचा राजा बळी महाराज याने पृथ्वीवर आपल्या राज्याची स्थापना केली होती। बळीराजा धर्मनिष्ठ, दानशूर आणि प्रजेवर प्रेम करणारा राजा म्हणून ओळखला जातो। त्याची लोकप्रियता पाहून देवता त्रस्त झाल्या आणि त्यांनी विष्णूला विनंती केली की बळीला पाताळात पाठवावे। विष्णूने त्याला पाताळात पाठवले। बळीने त्याच्याकडे एक इच्छा मागितली की वर्षातून एक दिवस त्याला पृथ्वीवर येण्याची संधी मिळावी। या दिवसाला आपण बलिप्रतिपदा किंवा दिवाळीचा पाडवा म्हणतो। बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीच्या पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात। इडापिडा तळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना देवीच्या चरणी केली जाते। भगवान विष्णूंनी बळीराजाचं गर्वहरण केलं, शिवाय त्याच्या दातृत्वाचा मान ठेवून त्याचा लौकिक वाढवला। ते पाहून लक्ष्मी माता प्रसन्न झाली। तिने आपल्या पतीचे अर्थात भगवान विष्णूंचे औक्षण करून स्वागत केले। तेव्हा विष्णूंनी तिला ओवाळणी म्हणून ऐश्वर्य प्राप्तीचा आशीर्वाद दिला। विष्णू लक्ष्मीच्या जोडीने एकमेकांचा जो आदर सन्मान केला तसा प्रत्येक पती पत्नीने एकमेकांचा करावा, या उद्देशाने पाडव्याला नवऱ्याला ओवाळण्याची आणि नवऱ्याने एखादी भेटवस्तू देण्याची प्रथा पडली। या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी त्याचं औक्षण करते आणि त्याला ओवाळते। ही आहे पाडव्याची माहिती। तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा।